नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. सो जो राज्यसेवेचा आजचा झालेला पेपर आहे, सो त्याचं स्पष्टीकरण आपल्याला पाहायचं आहे. चला तर पाहायला सुरुवात करूया आपण. बघा, खालील घटनांचा योग्य क्रमानं त्या ठिकाणी मांडणी करायची आहे. त्यांनी विचारलेलं आहे खालील घटनांमध्ये योग्य क्रम: श्वेतपत्रिका, पुणे करार, नेहरू अहवाल आणि धारासना सत्याग्रह. तर आता तुम्हाला हे बेसिक माहिती पाहिजे की श्वेतपत्रिका कधी जाहीर करण्यात आली. तर आता लक्षात ठेवा, 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या 1930, 31 आणि 32. अशा 3 गोलमेज परिषदा झाल्या. त्या 3 गोलमेज परिषदेचे जे अध्यक्षस्थान आहे ते तत्कालीन जे ब्रिटनचे पंतप्रधान होते ते रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्याकडे राहिलेलं आहे. या 3ही गोलमेज परिषदांमध्ये काय घडलं, सो ह्याचं जाहीरनामा म्हणून किंवा ह्याचं जे आउटपुट आहे ते व्हाईट पेपर किंवा श्वेतपत्रिका, म्हणजे एखाद्या कार्यक्रमाची श्वेतपत्रिका जाहीर करणे म्हणजे त्या कार्यक्रमात काय काय ठरलेलं आहे. आता आमचे हे शिक्षकांचे ग्रुप असतात, सो त्याच्यामध्ये जे काही ठरलेलं आहे, भरपूर जण मिटिंगला हजर नसतात. म्हणजे मग आता त्यांना मिटिंगमध्ये काय झालं हे कळवण्यासाठी व्हाईट पेपर पब्लिश केला जातो. म्हणजे तसा व्हाईट पेपर पब्लिश झाला होता. सो झाला होता 1933 मध्ये. व्हाईट पेपर पब्लिश झाला 1933 मध्ये. आता त्यांनी विचारलेलं आहे पुणे करार. तर पुणे करार अशी गोष्ट आहे की तुम्हाला तारखेसहित माहीत पाहिजे. म्हणजे सो 25 सप्टेंबर 1932 मध्ये पुणे करार झाला होता. त्याला पुणे एरवाडा ऐक्य करार पण म्हणतात. तो महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झाला होता. त्यानंतर नेहरू अहवाल विचारलेला आहे, तो 1928चा होता. जेव्हा म्हणजे तत्कालीन जे भारताचे भारत सचिव आहे, सो त्यांनी लॉर्ड बर्कनहेड त्यांनी चॅलेंज दिलं होतं की भारतीयांनी एकत्र येऊन काय करावं, त्या ठिकाणी भारताची राज्यघटना बनवून दाखवावी. जो राज्यघटना किंवा तुम्हाला घटनात्मक सुधारणा द्यायला आलेला माणूस होता भारतामध्ये, त्याचं म्हणजे सर जॉन सायमन सो त्याला तुम्ही पळून लावलं, सायमन गो बॅक म्हणून, आणि तुमच्यात आता खरंच दम असेल तर बनवून दाखवा. तर मग ते जे चॅलेंज आहे लॉर्ड बर्कनहेडचं ते स्वीकारलेलं आहे आणि बनवण्यात आलेला आहे नेहरू अहवाल. सो नेहरू अहवाल 1928 मध्ये बनवण्यात आलेला आहे मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली. त्यामध्ये सर्वच पक्षाचे जवळपास इन्क्लुडिंग मुस्लिम लीग, ब्राह्मणेतर, लेबर, शीख सगळ्यांचेच प्रतिनिधी त्यामध्ये होते, काँग्रेस इन्क्लुडिंग काँग्रेस. सो नेहरू अहवाल बनवण्यात आला. आणि धारासना सत्याग्रह सरोजिनी नायडू यांनी 1930 मध्ये हा केला होता, जेव्हा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली होती. मग आता क्लिअर कट आहे. याच्यामध्ये सर्वात पहिले घडलेली घटना आहे नेहरू अहवाल. सो त्यामुळं 3 पहिल्यांदा येईल, मग यायला पाहिजे 4, मग यायला पाहिजे 2, 1. 3, 4, 2, 1. 3, 4, 2, 1 आहे का आपल्याकडं? आहे. 3, 4, 2, 1 ऑप्शन क्रमांक 3 असल्यामुळे हेच त्याचं उत्तर आहे. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट प्रश्न पाहू. काय म्हटलेलं आहे ह्यांनी? महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ह्याच्यावरून काही जास्त लक्षात येत नाही आपल्याला. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली. ह्याच्यावरूनही काही जास्त लक्षात येत नाही आपल्याला. गणित आपल्याला काय करायचं आहे, कोणाच्या विषयी ही स्टेटमेंट आलेले आहे. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक लिहिलं. आता तुम्हाला माहिती पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पाठभेदासह संपादन, शून्य लब्धी, सारसंग्रह हे जे पुस्तकं आहे हे बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेले आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर बाळशास्त्री जांभेकर असायला पाहिजे. बाकी केशवराव भवाळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले. हे लक्षात ठेवा, नेक्स्ट एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकतात की केशवराव भवाळकरांनी कोणाचं आत्मचरित्र किंवा चरित्र लिहिलं. आत्मचरित्र स्वतः लिहित असतो, चरित्र लिहिलं तर ते उत्तर आहे त्या प्रश्नाचं बाळशास्त्री जांभेकर. सोपा प्रश्न होता हा. पुढे जाऊया आपण. याच्या आधीचाही सोपा होता, हा पण सोपा होता. पुढे जाऊया. म्हणजे इतिहासाचं जर बोलायचं झालं किंवा ओव्हरऑल संक्षिप्तपणे पेपरबद्दल जर बोलायचं झालं तर एक मध्यम दर्जाचा पेपर होता. म्हणजे खूप अवघड पण नाही आणि खूप सोपा पण नाही. काही प्रश्न असे होते जे विचार करायला भाग पाडणारे होते. काही प्रश्न भयंकर सोपे होते, जसं आता हा शून्य लब्धीवाला विचारलेला आहे. सो जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना असे प्रश्न जमलेच पाहिजे. आता इतिहासाचं पण, इतिहासाचे एक 3-4 प्रश्न जर सोडले की जे टफ कॅटेगरीमधले होते, पण बाकीचे जे उरलेले 15 पैकी प्रश्न आहेत 10 ते 12 हे खरंच सोडवण्यासारखे होते. म्हणजे 10+ स्कोअर त्या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षित आहात जर तुम्ही चांगला अभ्यास करणारे विद्यार्थी असाल तर. पुढे जाऊया आपण. म्हणजे हे माझं प्रांजळ मत आहे बरं का. काही काही मुलांना म्हणजे त्यांना असं वाटते खूप सोपा आला पाहिजे बाबा पेपर. नाही, पेपर असाच असायला पाहिजे ज्या पेपरमध्ये म्हणजे अभ्यास करणारे विद्यार्थी, थोडासा अभ्यास करणारे विद्यार्थी, जरा जास्त अभ्यास करणारे एक्सलंट विद्यार्थी हे बायफर्केट झाले पाहिजे. येतं लक्षात. खूपच अवघड पेपर काढला आणि कोणालाच काही सोडवता येत नाही तर मग डिव्हायडेशन कसं करता येणार? पेपर असाच असला पाहिजे. म्हणजे त्यात थोडेसे सोपे पण असले
पाहिजे, थोडेसे मीडियम दर्जाचे असले पाहिजे, थोडेसे अवघड पण असले पाहिजे, विचार करायला भाग पाडणारे असले पाहिजे. त्यामुळं काय होते की विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा कस लागतो आणि खऱ्या अर्थाने चांगले विद्यार्थी आयोगाला मिळतात. पुढे जाऊया आपण. हाही प्रश्न सोपा कॅटेगरीमध्ये होता. पुणे सार्वजनिक सभा कधीची आहे? 1870 मधली आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी पुणे सार्वजनिक सभा गवा जोशींनी स्थापन केली होती, येतं लक्षात. सो जे औंधचे श्रीनिवास पंत प्रतिनिधी आहे, सो त्यांच्या अध्यक्षतेखाली ते कशासाठी स्थापन केली होती, तर त्यांना जे पर्वती ते जे मंदिर आहे, सो त्याचं जे कॉम्प्लेक्स आहे तिथला भ्रष्टाचार संपवायचा होता. पण ते भ्रष्टाचार संपल्यानंतर नंतरच्या कालखंडात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी लढणारी ही संस्था बनलेली आहे. पुढे जाऊया. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही जी संघटना होती ती 1885ला ह्याची स्थापना केली होती. तिघांनी केली होती. त्यामध्ये फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग आणि बबरुद्दीन तय्यबजी, ज्यांना ब्रदर इन लॉज ऑफ मुंबई म्हटलं जाते, सो या तिघांनी मिळून स्थापन केलेली आहे, ज्यांनी नंतरच्या कालखंडात मुंबईमध्ये होणारं जे काँग्रेसचं पहिलं अधिवेशन आहे ते होस्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सो ती 1885ची आहे. मद्रास महाजन सभा, मद्रास प्रांतामधील लोकांचे प्रश्न ब्रिटिशांसमोर मांडण्यासाठी सुब्रमण्यम अय्यर आणि पी आनंद चार्लो यांनी सुरू केली होती. त्यानंतर इंडियन असोसिएशन आहे, ती 1876मध्ये तुमचे जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे, त्याच्यानंतर आनंद मोहन बोस आहे, द्वारकानाथ गांगुली आहे, त्यांनी सुरू केली होती. सो आता याच्यात बघून घ्या क्रम कसा लागणार. सर्वात पहिले पुणे सार्वजनिक सभा येणार, सो त्याच्यानंतर नंबर लागणार तुमच्या इंडियन असोसिएशनचा, म्हणजे अ ड क ब आहे का? अ ड क ब आहे. सो 2 नंबरचं विधान त्या ठिकाणी अ ड क ब म्हणजे बरोबर आहे. सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. असे प्रश्न दरवर्षी विचारले जातात पेपरमध्ये. पुढे जाऊया आपण. आता हा फार टफ प्रश्न होता, म्हणजे मोस्ट ऑफ द पोरांनी हेच मारलं असणार, कारण हे खूप लांबलचक स्टेटमेंट आहे. परंतु ठीक आहे, मारलं तर मारलं, म्हणजे त्याच्यात काय आपला दोष नाही आहे. कारण ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे इव्हन नेटवर पण सापडत नाही शोधल्यानंतर, की साबरमती जे आहे हा ऑड क्वेश्चन होता. मी प्रांजळपणे मान्य करतो की हा पूर्णपणे ऑड क्वेश्चन होता. नाही जमला तरी लिव्ह इट, म्हणजे नाहीच जर जमला तुम्हाला किंवा तुम्ही काहीतरी उत्तर मारलं असेल, हां, पण ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे: मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्यत्व निश्चित करावे. सो हे त्याचं उत्तर आहे. काय झालं होतं 1926मध्ये साबरमती या ठिकाणी तो करार झाला की बाबा काँग्रेसच्या ज्या होणाऱ्या निवडणुका आहे काउन्सिलच्या, सो त्याच्यामध्ये कोणी कोणी काय काय करायला पाहिजे, जे वाद असतील ते कोणी सोडवले पाहिजे, तर त्यासाठी कमिटी बसली. सो मोतीलाल नेहरू आणि जयकर त्याचे हे होते, म्हणजे सर्वा होते, आणि त्या कमिटीने हे काँग्रेसचे जे होणारे वाद आहे, डिस्ट्रीब्युशन म्हणजे सीट डिस्ट्रीब्युशन करण्याचे वाद, सो ते सॉल्व्ह करावे किंवा रिझॉल्व्ह करावे. सो याच्यासाठी हा निर्णय साबरमती करारामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता सर्वानुमते. सो त्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 1934मध्ये आता आणखी एक मी माझ्याकडून आणखी सांगतो तुम्हाला. हे UPSC आणि राज्यसेवेसाठी लागू आहे, कंबाईनवाल्या पोरांसाठी हे नाही आहे. म्हणजे कंबाईनमध्ये तेवढंसं लागू होत नाही आहे म्हणता येणार नाही आपल्याला, तेवढंसं लागू होत नाही, कारण आजचा राज्यसेवेचा पेपर उद्याचा कंबाईनचा पेपर आहे. पुढच्या पिढ्यांना त्या ठिकाणी म्हणजे हा पेपर दिल्यानंतर जे पुढच्या वर्षीचा पेपर टार्गेट करताय, सो त्यांच्यासाठी सांगतो मी, आलेलाच आहे. सो म्हणजे कसं आहे की मला जे माहिती आहे, जेव्हा माझ्यासमोर प्रश्न येतात तेव्हा ते बाहेर येतं म्हणजे. सो आता आलेला आहे प्रश्न म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, समजा सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती करार, आता तुम्हाला साबरमती करार माहीतच नाही आहे, म्हणजे जर माहिती असेल तर डायरेक्ट उत्तर मारून टाका, जर माहिती नसेल तर तुम्ही दुसऱ्या शब्दावर फोकस केला पाहिजे. निर्णय, कोणता निर्णय घेण्यात आला, एकदा इंग्लिशमध्ये पण पाहून घ्यायचं. विच ऑफ द फॉलोइंग डिसिजन, आणि मग काय करायचं, याच्यातलं डिसिजन कोणतं आहे ते शोधायचं, याच्यातलं डिसिजन. पण ॲक्च्युली हे लॉजिक इथं लागत नाही, पण सांगतोय तुम्हाला पुढचे पेपर सोडवण्यासाठी. कारण इथं जर तुम्ही ऑप्शन्स पाहिले, प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी, हे पण डिसिजनच आहे. विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये, हे पण डिसिजन आहे. पण हे ऑप्शन बिलकुल नसणार, म्हणजे कोणतीही संघटना, येतं लक्षामध्ये, सो जी राजकीय आहे ती विद्यार्थ्यांना राजकारणात सामील करू नका असं कधीही सांगणार नाही. उलट विद्यार्थ्यांना राजकारणात समाविष्ट करा. का? कारण उद्याचे म्हणजे गांधीजींचं राजकारण असो, कोणाचंही असो, प्रत्येकाने विद्यार्थ्यांना राजकारणात सामील करून घेण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. त्याचं कारण आहे की आजचे विद्यार्थी हे भवितव्यातले नेते बनणार असतात पहा. सो त्यामुळे हे उत्तर नसणार आहे. कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नये, तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे, हा पण एक प्रकारचा निर्णय आहे, आणि हा तर आहेच निर्णय. सो मी उत्तर मारत असताना पोरांनो हेच मारलं असतं 3 नंबरचं विधान, पण ह्या प्रश्नाचं उत्तर 4 नंबरचं विधान बरोबर आहे. पुढे जाऊया आपण.
1934 मध्ये कर्षक संघम या एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली? आता लक्षात घ्या, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे इथं, म्हणजे जर आता कर्षक संघम तुम्हाला परत तोच ॲटिट्यूड बरं का, जर कर्षक संघम माहिती असेल तुम्हाला तर डायरेक्ट उत्तर मारून टाका काय आहे त्याचं, जर माहीत नसेल तर बाकी शब्दांवर फोकस करायचं. एका शेतकऱ्यांनी एक शेतकरी संघटना म्हणून शेतकरी संघटना होती खालीलपैकी कोणत्या प्रांतात? येतं लक्षामध्ये. आता इकडे इंग्लिशमध्ये पण थोडंसं पाहून घ्यायचं, विच ऑफ द फॉलोइंग रिजन, हे तर लक्षात कोणत्या रिजनमध्ये सुरू करण्यात आली. तर लक्षात ठेवा, आयोगाने इथं देत असताना 1934 मध्ये जे प्रांत होते, म्हणजे आंध्र प्रदेश तेव्हा नव्हतंच ना. 1934 मध्ये आंध्र प्रदेश नावाचं राज्यच अस्तित्वात नव्हतं, हे तर लक्षामध्ये. सो त्याच्यामध्ये तामिळनाडू झालं, बंगाल. ॲक्च्युली ह्यांनी इथं प्रांतांचे नावं द्यायला पाहिजे होते, पण त्यांनी तसं केलं नाही. सो पण प्रश्नाचं उत्तर जे आहे सो ते केरळ आहे. म्हणजे मला काय सांगायचं लक्षात आलं का? सो केरळला तेव्हा मलाबार म्हणायचे, म्हणजे किंवा आंध्र प्रदेशला उत्तर सरकार म्हणायचे, किंवा आंध्र प्रदेश आधी हा मद्रास प्रांताचा भाग होता, तमिळनाडूला मद्रास म्हणायचे, बंगालला बंगाल प्रांत म्हणायचे. इथं लक्षात. सो ह्यांनी काय विचारलेलं इथं, खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली असं त्यांनी विचारलं. सो कर्षक संघम, आता नावातूनच कळायला पाहिजे की कर्षक संघम म्हटल्यानंतर ते बंगालमध्ये येणार नाही, कारण संघम म्हटल्यानंतर साऊथ इंडियन नाव आहे ते, आलं लक्षात. सो त्याच्यामुळे एक तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश किंवा केरळा असायला पाहिजे. सो प्रश्नाचं उत्तर जे आहे केरळा. 1934 मध्ये जे म्हणजे ती जी सोशलिस्ट पार्टी आहे, काँग्रेस सोशलिस्ट पार्टी, म्हणजे काँग्रेसमध्येच असणारे जे समतावादी आहे, सो ज्यांना गांधीजींचा गूढवाद मान्य नव्हता, सो त्यामुळं गांधीजींच्या विरोधातच हे एक संयमपूर्ण मार्गाने बनलेलं हे एक बंड होतं. त्याला म्हटलं गेलं काँग्रेस सोशलिस्ट पार्टी, म्हणजे काँग्रेस समाजवादी पक्ष. मग ह्या काँग्रेस समाजवादी पक्ष मुळातच लेबर, कार्ल मार्क्सने सांगितल्याप्रमाणे लेबर आणि शेतकरी वर्गांसाठी लढणारा, म्हणजे उद्याचं मिळणारं स्वतंत्र हे जनसामान्यांचं असलं पाहिजे. सो या नावाखाली आचार्य नरेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली हा पक्ष स्थापन झाला होता, काँग्रेसच्याच पंखाखाली. JP नारायण त्याचे सचिव होते. सो मग वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्यांनी त्यांच्या विंग स्थापन करायला सुरुवात केली. तसं शेतकऱ्यांसाठी लढणारी जी कृषक त्यांनी म्हटलेलं आहे, कृषक नाही, कृषक प्रजा पार्टी बंगालची होती, कृषक प्रजा पार्टी बंगालची होती. ही जी आहे कर्षक संगम, सो ही मलबार रिजनमध्ये, म्हणजेच आत्ताचं जे तेव्हाचं त्रावणकोर किंवा केरळला जे आहे आत्ताचं सध्याचं, सो या भागामध्ये त्यांनी ती सुरू केली होती, मलाबार रिजनमध्ये सुरू केली होती. कारण जे UPSCचे पुस्तकं आहे किंवा राज्यसेवेसाठी बनलेले जे पुस्तकं आहे भारताच्या इतिहासाचे, महाराष्ट्राच्या नाही भारताच्या इतिहासाचे, सो त्यामध्ये मलबार रिजन असं नाव आलेलं आहे. मलबार म्हणजेच केरळ आहे. पुढे जाऊया. दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरी ऐतिहासिक मोर्चा असा कोणी केलेला आहे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पंडित मोतीलाल नेहरू आणि DG तेंडुलकर. सो DG तेंडुलकर बद्दल मला माहीत नाही, पण पंडित मोतीलाल नेहरूंनी हे म्हटलं होतं. म्हणजे गांधीजींच्या दांडी यात्रेला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे, याच्यावर एकदा याच्या आधी पण प्रश्न विचारलेला आहे, राज्यसेवेनेच विचारला, मला प्रिलिम्समध्ये विचारला की मेन्समध्ये हे आठवत नाही आहे व्यवस्थित, पण हे त्यांनी विचारलं होतं की खालीलपैकी कुणी महात्मा गांधीच्या दांडी यात्रेची तुलना ही नेपोलियन बोनापार्टच्या पॅरिस मार्च सोबत केली होती. दांडी मार्च कम्पेअर्ड विथ पॅरिस मार्च. सो ते केली होती सुभाषचंद्र बोसांनी, की एल्बवरून परतल्यानंतर सो जेव्हा त्यांना अटॅक करायचा होता पॅरिसवरती, सो जो पॅरिसवरती लॉंग मार्च काढलेला आहे नेपोलियन बोनापार्टने, तसंच गांधीजींनी दांडीकडे त्या ठिकाणी कूच केलेली आहे. आणि रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा याच्यासोबत कंपॅरिझन पंडित मोतीलाल नेहरू यांनी केलेला आहे. पुढे जाऊया आपण. 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला असं त्यांनी विचारलेलं आहे. सो या प्रश्नाचं उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज. राजर्षी शाहू महाराजांनी 1918 मध्ये परळ या ठिकाणी, मुंबईमध्ये लालबाग परळ नाव ऐकलं असेल तुम्ही, सो इथे एक सभा घेतली ज्यामध्ये त्यांनी कामगाराला उद्देशून संबोधन केलेलं आहे. सो याच्यानंतर त्यांनी आदेश दिला की कामगारांसाठी काम करणारी एक मुंबईमध्ये संघटना असायला पाहिजे. मग आता राजर्षी शाहू महाराजांचे जे ब्राह्मणेतर चळवळीतले अग्रणी नेते आहेत त्यांच्यासाठी शब्द हे सराखोपर असायचे. मग आता जी सिके बोले अँड कंपनी आहे, म्हणजे सिके बोले, सीताराम केशव बोले आणि त्यांचे जे सगळे मित्रमंडळी आहे, ह्या सगळ्यांनी मिळून कामगारांसाठी तुमची पीपल्स युनियन नावाची संघटना त्या ठिकाणी स्थापन केली होती. आता तसे म्हणजे याचा उल्लेख मोस्ट ऑफ द बुक्समध्ये सहसा आपल्याला भेटत नाही, परंतु हे जे एक मधात एक विदर्भ आयएस अकॅडमीनं आता एक पुस्तक काढलेलं आहे पहा, सो त्याच्यामध्ये असा उल्लेख आलेला आहे बघा. 1918ला मुंबई येथे पीपल्स अनियन झालं, ते ॲक्च्युली युनियन पाहिजे होतं. सभेचे अध्यक्षस्थान कोणी भूषवलेले आहे? शाहू महाराजांनी. आणि हे 10 नोव्हेंबर 1918 परळ हे खाली झालं. ॲक्च्युली कसं पाहिजे होतं, हे वर पाहिजे होतं. म्हणजे परळमध्ये कामगारांची सभा शाहू महाराजांनी काय केली, भूषवली. त्याचं अध्यक्षपद त्यांच्याकडेच होतं आणि त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार अध्यक्ष
तेच राहिलेले आहे शाहू महाराज. सिक्के बोले आणि ह्यांनी मिळून काय केलेली आहे, पीपल्स युनियनचे अध्यक्षस्थान संघटनेची स्थापना केलेली आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर राजर्षी शाहू महाराज असायला पाहिजे. ब्राह्मणेतर पत्रिकारितेची मुहूर्तवेळ राहून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव कोणी केलेला आहे? सो ह्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे कृष्णाजी भालेकर, हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. इथं शब्द महत्त्वाचा आहे मुहूर्तवेळ. इथं शब्द महत्त्वाचा आहे मुहूर्तवेळ म्हणजे पहिल्यांदा कोणी. तर लक्षात ठेवा या सगळ्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा ज्योतिराव फुलेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा जो डिफेन्स आहे तो सांभाळण्याचं काम केलेलं आहे कृष्णाजी भालेकरांनी 1877 मध्ये. म्हणजे महात्मा फुलेंचा पुस्तकं लिहिण्याला पाठिंबा होता. आता तुकाराम तात्या पडवळांनी खूप वेळेस काय केलेलं आहे, ब्राह्मणांना विरोध करण्यासाठी वेगवेगळे पुस्तकं लिहिलेले आहे. सो ते घाबरायचे प्रकाशित करण्यासाठी. तुकाराम तात्या पडवळ एक हिंदू म्हणून ते लिखाण करायचे, त्यांचं टोपण नाव होतं एक हिंदू, पण ते घाबरायचे की माझं नाव जर पुढे आलं तर मला बहिष्कृत करतील. म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतःचं पब्लिकेशन सुरू केलं, पुस्तकं छापून तुकाराम तात्या पडवळांचे विचार जगासमोर आणलेले आहे. परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंचा वर्तमानपत्र स्थापनेला विरोध होता, पण त्यांच्या विरुद्ध जाऊन, महात्मा फुलेंच्या विरुद्ध जाऊन कृष्णराव भालेकर ह्यांनी दीनबंधू हे मुखपत्रक सुरू केलेलं आहे सत्यशोधक समाजाचं. आणि त्याच्यानंतर तर तुम्हाला माहितीच आहे की दीनबंधू नंतर बिलकुल म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचं भालेकरांशी बिलकुल पटायचं नाही, वैचारिक मतभेद व्हायला लागले. म्हणून भालेकरांनी दीनबंधू सत्यशोधक समाजाची स्थापना पण केली होती. सो हे जे आहे, सो ह्या प्रश्नाचं उत्तर कृष्णाजी भालेकर आहे. सुरुवातीला महात्मा फुलेंना डिफेंड करण्यासाठी म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकर जे आहे, सो ह्या दोघांमध्ये खूप मतभेद होते. म्हणजे सो ब्राह्मणिकल ऑर्डरला डिफेंड करणारे होते विष्णूशास्त्री चिपळूणकर, आणि इकडे होते नॉन ब्राह्मणिकल ऑर्डरला, म्हणजे विचारांनी नॉन ब्राह्मणिकल नाही पण आर्य आणि अनार्य असा तो वाद होता की सो ह्या देशाचे होल्डर कोण आहे, अनार्य आहे. मग ते कोण म्हणायचं, महात्मा ज्योतिराव फुले, आणि आर्यांना डिफेंड करण्याचं काम कोण करायचं, सो ते म्हणजे विष्णूशास्त्री चिपळूणकर. सो दोघांमध्ये खूप मतभेद चालायचे. त्यात ते महात्मा फुलेंवर टीका करायचे की तुमची जी रचना आहे सो त्यामध्ये इलाइटनेस नाही आहे. चिपळूणकरांवर टीका व्हायची की तुम्ही जे लिहिता ते सामान्य माणसाला समजत नाही. आणि दोघं एकमेकावर टीका करायचे, आणि ती खूप खालच्या भाषेत असायची, मी लेक्चरमध्ये पण नाही बोलू शकत. म्हणजे दोघे एकमेकावर टीका करायचे. म्हणजे त्यामध्ये मग महात्मा फुलेंना डिफेंड, कारण ह्यांचे भरपूर वर्तमानपत्र होते येतं लक्षात. सो जे ब्राह्मणिकल ऑर्डरला डिफेंड करायचे विष्णूशास्त्री चिपळूणकरांना डिफेंड करणारे, त्यांचे मतं मानणारे, पण महात्मा फुलेंचे मतं मांडणारे पुस्तकं खूप होते, वर्तमानपत्र कमी होते. सो ते पहिल्यांदा वर्तमानपत्र सुरू करण्याचं जे मानस आहे ते कृष्णजी भालेकरांनी केलेलं आहे. आणि नंतरच्या कालखंडात जेव्हा कृष्णाजी भालेकरकडून ते सांभाळणं झालं नाही, नियर अबाउट 1890च्या तितक्यामध्ये, सो ते वर्तमानपत्र सांभाळलेलं आहे नारायण मेघाजी लोखंडे. सो रामय्या लिंगय्या अय्या विरू, जया किराडे लिंगू ह्यासारख्या लोकांनी त्यांना फंडिंग केली, आणि मग नारायण मेघाजी लोखंडेंनी त्याचं संपादकत्व स्वीकारलेलं आहे. तर मुहूर्तवेळ म्हटलेलं आहे, म्हणून उत्तर कृष्णाजी भालेकर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. पंडिता रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीनं आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होता? ॲक्च्युली हे जे पंडिता रमाबाई असोसिएशन आहे यांनी नंतरच्या कालखंडात शारदा सदनची स्थापना केली होती. सो त्याच्या ॲडवायझरमध्ये कोण कोण राहिलेले आहे? न्यायमूर्ती मगो रानडे, आर.जी. भांडारकर, न्यायमूर्ती के.टी. तेलंग. हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे 1, 2, 3 त्याचं उत्तर असायला पाहिजे. सो आपलं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये देखील याचा उल्लेख आलेला आहे की या सल्लागार मंडळामध्ये न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर राघव भांडारकर, न्यायमूर्ती के.टी. तेलंग, कृष्णाजी नुलकर. आता कृष्णाजी नुलकर यांचं नाव आलेलं नाही आहे, म्हणून ह्या प्रश्नांचं उत्तर हे वरीलपैकी 3 असायला पाहिजे. इथं बापूहरी शिंदे दिलेलं आहे. सो इथं केवळ 1, 2, 3 म्हणजे ऑल ऑफ द अबव हा म्हणजे जर मारतो म्हटलं तर ऑप्शन पण नाही आपल्याकडं. 1, 2, 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नंतर जेव्हा लोकमान्य टिळकांनी टीका करायला सुरुवात केली की इथं कन्व्हर्जन होत आहेत बाबा, म्हणजे हिंदू धर्मातल्या स्त्रियांना, कारण पंडिता रमाबाईंनी ऑलरेडी धर्मांतर केलेलं होतं ख्रिश्चन धर्मामध्ये, की पंडिता रमाबाई हे हिंदू धर्मातल्या मुलींना मुद्दामून काय करताय, ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट करताय. कारण त्यातल्या काही मुली ज्या आहेत, 1, 2 मुलींनी सो चर्चमध्ये जाऊन, म्हणजे त्या पळून गेल्या होत्या, म्हणजे तिथून शारदा सदनमधून पळून जाऊन, कारण ह्या तर त्याच्या अगेन्स्ट होत्या. पंडिता रमाबाईंना कन्व्हर्जन्स बिलकुल आवडत नव्हते, परंतु त्यांच्याकडे पाहून इम्प्रेस झालेल्या मुली रमाबाई करत नाही हे कन्व्हर्जन म्हणून पळून गेल्या. म्हणजे एका इथं गेल्या त्या चर्चमध्ये आणि स्वतःचं कन्व्हर्जन करून घेतलं. आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर ह्यांनी राजीनामे दिले होते सगळ्यांनी की आम्ही नाही थांबत बाबा तुझ्या रमाबाई असोसिएशनच्या सल्लागार मंडळामध्ये. तेच लोक होते, न्यायमूर्ती मगो रानडे, आर.जी. भांडारकर आणि न्यायमूर्ती के.टी. तेलंग. न्यायमूर्ती के.टी. तेलंगनी ते म्हणजे रमाबाईंना भरपूर कोऑपरेट केलेलं आहे. पुढे जाऊया आपण.
खालील विधाने कोणा संदर्भात आहे? धर्माची राजकारणापासून फारकत घेतली, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, बालविवाह थांबवणे, विधवा विवाहाला उत्तेजन देणे. ॲक्च्युली ह्याच्यावरूनच तुमच्या लक्षात यायला पाहिजे धर्माची राजकारणापासून फारकत घेतली. सो एकच माणूस आहे याच्यामध्ये ज्यानं धर्म आणि हे एकमेकांपासून वेगळे केले. सामाजिक कायद्यांबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचं घोषित केलं, त्याला महजरनामा म्हणतात. अकबरांनी एक महजरनामा जाहीर केला होता. सो ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबा कायद्यांच्या बाबतीमध्ये सो राजा सुप्रीम असेल ना की थिओलॉजिस्ट दरबारामधले, म्हणजे त्यांच्या दरबारामध्ये एक थिओलॉजिस्ट होता, तो नेहमी इंटरफेअर करायचा अकबराच्या राजकारणामध्ये आणि राजकीय निर्णय सामाजिक निर्णय पण स्वतःच घेण्याचा प्रयत्न करायचा. सो त्याचं नाव होतं मोहतरम सादरदासी. मग त्याला डायरेक्ट त्यांनी निष्कासित करून टाकलं, पदावरूनच काढून टाकलं त्या थिओलॉजिस्टला आणि सगळे सूत्र स्वतःच्या हातात घेतलेले होते. सो ते मग कोणाचं आहे? सगळे हे कोणाबद्दल आहे? अकबराबद्दल. अकबरांनी धर्माच्या राजकारणापासून काय घेतलेली होती? फारकत घेतलेली होती. सोपा कॅटेगरीतला हा क्वेश्चन होता, जमायला पाहिजे. पुढे जाऊया आपण. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण होलिस्टिक अप्रोच ठेवायचा अशा प्रश्नासाठी. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांनी प्रेरणा मिळाली होती. सो हे बरोबरच असतात, होलिस्टिक अप्रोच ठेवायचा. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काजीसिंग नाईक यांनी उठावात सामील झाले. एकदम बरोबर आहे. आता ह्यांचा उल्लेख 11वी स्टेट बोर्डामध्ये आलेला नाही आहे बरं का, पण हे जे भागोजी नाईक आहे आणि काझी नाईक आहे किंवा काही ठिकाणी कजीर नाईक त्याचं नाव आलेलं आहे, कजीर सिंग नाईक असं नाव आलेलं आहे. सो हे ब्रिटिशांच्या दरबारी होते, म्हणजे लिखापडीचे कामं करायचे. पण तेव्हा ज्यांना कळालं की बाबा आपल्या स्वकीयांचं हे काय करतायत, ब्रिटिश आर्थिक शोषण करतायत म्हटल्यानंतर त्यांनी बंड केलं. बंड करत असताना त्यांनी रेल्वेचे रुळ उखाडून टाकले, ब्रिटिशांचे खजाने लुटले. सो अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्याचं आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळं हे देखील बरोबर आहे. सो 1, 2, 3 वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहे. हाही एक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. 4 त्याचं उत्तर आहे. नंबर 4 त्याचं उत्तर आहे. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले? तर ते 2च वर्तमानपत्र होते. एक होतं न्यू इंडिया आणि दुसरं होतं कॉमनवेल्थ. एकदम सोपा प्रश्न आहे, अ आणि ब. खूपदा विचारलेला आहे एक्झाममध्ये हा. पुढे जाऊया आपण. मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्याचा वैवाहिक संबंधावर प्रकाश टाकलेला आहे? सो हे 5व्या-6व्या शतकामध्ये लिहिलेलं आहे कालिदासांनी. सो हे सुंदर एक नाटक आहे, म्हणजे प्राचीन नाटक आहे मालविका अग्निमित्र. कालिदास नाटक लिहिण्यामध्ये खूप एक्सपर्ट होता म्हणजे त्या कालखंडात. सो हा जो आहे त्याला भारताचा हे पण म्हणतात शेक्सपियर, पण चुकीचं आहे. ते शेक्सपियरला युरोपचा त्या ठिकाणी हे बनायला पाहिजे म्हणजे कालिदास, कारण कालिदास आधी आहे, शेक्सपियर खूप नंतर आहे. सो मालविका अग्निमित्रामध्ये काय होतं? सो मालविका आणि अग्निमित्र, अग्निमित्र काय होता? पुष्यमित्र शुंगाचा मुलगा होता. आणि तो जेव्हा मुलगा होता सो तेव्हा त्याचं म्हणजे एक धारिणी नावाची त्याची राणी होती. येतं लक्षात? विदिशा माहिती असेल तुम्हाला MP मधलं. सो सुषमा स्वराज यांचा मतदारसंघ पण होता विदिशा. सो तिथून तो राज्यकारभार पाहायचा पुष्यमित्र शुंग. त्याचा जो मुलगा आहे अग्निमित्र, सो त्याचं काय होते? त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं असते धारिणी नावाच्या राणीसोबत. आणि ते झाल्यानंतर म्हणजे लग्न झाल्यानंतर पण त्याच्या दरबारात एक नर्तकी असते. त्या नर्तकीवर त्याचं प्रेम जडते आणि त्या दोघांची लव्ह स्टोरी आहे मालविका अग्निमित्र. मग त्याची बायको विरोध करते की तू दाशीसोबत कसं काय प्रेम करू शकतोस वगैरे. सो धारिणी नावाची त्याची राणी जी आहे त्याला खूप विरोध करते. पण नंतर असं लक्षात येते की मालविका काही साधीसुधी मुलगी नाही आहे, ती विदर्भाचा जो राजा आहे सो त्याची ती मुलगी आहे म्हणजे. आणि ती खूप त्यांच्यामध्ये विरह झाला होता, म्हणजे ते दूर झाले होते आणि अशा पद्धतीनं तिला नर्तकीचं काम करावं लागलं आणि मग दोघांचा विवाह होतो वगैरे वगैरे. सो ह्याच्याबद्दल हे नाटक आहे शुंग आणि विदर्भ. आणि तुम्हाला ते माहिती आहे, म्हणजे जर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत नसलं असतं तर ब्रॅकेटमध्ये आता खूप जणांचं म्हणणं होतं किंवा सागर सरांच्या ज्या ट्रिक्स आहे आयोगाला कदाचित कळालेल्या आहे. सो त्या आणखी कळालेल्या नाही आहे, तुम्ही त्याचा लुप्त उठवू शकता म्हणजे 100%. सो सोपा प्रश्न होता हा. पुढे जाऊया आपण. वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते? सो निष्क हे माध्यम होते. सो निष्क म्हणजे हे काय असायचे? तीनही, हे जे निष्क आहे, कृष्णाल आहे आणि शतमान आहे. सो हे तीनही गोल्डन कॉईन्स असायचे. शतमान म्हणजे 1.8 ग्रॅमचं असायचं, हे 320 ग्रॅमचं असायचं निष्क म्हणजे. आणि कृष्णाल पण होतं. सो हे वैदिक नाही ॲक्च्युली, वैदिक कालखंडामध्ये एक्सचेंज, मोड ऑफ एक्सचेंज म्हणून जे वापरल्या जायचं, म्हणजे त्याला मनी म्हणू शकतो आपण, पैसा म्हणू शकतो. पैसा म्हणून गायींचा वापर केला जायचा. ॲक्च्युली हे जे 3 आहे निष्क, कृष्णाल आणि शतमान, हे लॅटर वैदिक कालखंडात वापरल्या गेलेले आहे. पण आयोगाने विचारलं वैदिक काळात, तर मग आपण त्याच्यात जास्त डोकं लावायचं नाही. वैदिक काळात म्हटलं तर 1, 2, 3 त्याचं उत्तर आहे. गण आणि श्रेणी हे नाही आहे. गण आणि श्रेणी काय होते? सो हे ग्रुप्सचे नाव आहेत, म्हणजे जेव्हा लोक एकत्र येतात, येतं लक्षात, त्यांना गण श्रेणी असे नावं त्या ठिकाणी दिल्या जातात, म्हणून ते उत्तर नाही आहे. 1, 2, 3 ह्या पद्धतीत हा जो प्रश्न आहे ना, हा UPSCनं विचारलेला प्रश्न आहे बरं का त्यांच्या एक्झाममध्ये. आयोगाने तो कॉपी केलेला दिसतो आपल्याला. पुढे जाऊया.
सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथस पंथातील कोणत्या संताने शाह रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली, ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर कानिफनाथ आहे. म्हणजे असं म्हणतात की कानिफनाथांनी मुस्लिम होण्याची दीक्षा घेतली महाराष्ट्रामध्ये. कोणाकडून? निजामुद्दीन औलिया हे चिश्ती संप्रदायातील एक महत्त्वपूर्ण सुफी संत आहे असं म्हणतात. म्हणजे सो ते कानिफनाथ हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सो हे होतं इतिहासाच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण. तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. भेटूया आपण विज्ञान आणि अर्थशास्त्राच्या स्पष्टीकरणामध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.